नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवले वरणफळ। संध्याकाळची आपली हलकी भूक राहते सायंकाळच्या वेळेस, तर नेहमीच वरण भात भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो। तर मग झटपट बनणारं आणि पौष्टिक आणि पोट भरणीचं हे वरणफळ आहे। जे वरणफळ आपण जर एक वाटीभर खाल्लं की आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं आणि वरण आणि पोळी दोन्ही परिपूर्ण हा आहार आहे। तर चला रेसिपी पाहूया। तर वरणफळ करण्याकरता इथे मी आधी कणिक भिजवून घेत आहे। तर गव्हाची कणिक घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तिखट, थोडी हळद, धनिया पावडर आणि अगदी थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि तेल घातलेलं आहे। अगदी थोडं थोडं टाकायचे सगळे जिन्नस, कारण आपल्याला थोडासा फ्लेवर आला पाहिजे तिखट मिठाचा। आणि पाणी टाकून घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा अशा प्रकारे। कणिक आपली मळून झालेली आहे, तर ही झाकून ठेवून देऊया 5-10 मिनिट। 5-10 मिनिट छान मुरलेली आहे कणिक। परत त्याला छान एकदा मळून घ्यायचं आणि त्याची पोळी लाटून घेऊया आपण। 2 लाट्या होतात इतपतच मी पीठ घेतलेलं आहे। 2 जणासाठी हे परिपूर्ण आहे पोट भरणीसाठी। तर पोळी लाटून घ्यायची, एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही अशा प्रकारे। आणि याची काप करून घेऊया आणि याचे फळं करून घेऊया चौकोनी चौकोनी, ज्या आकारात आपल्याला पाहिजे आहे त्या आकारात करून घ्यायचे। इथे मी चौकोनी कापलेले आहे। त्याऐवजी तुम्ही छोटे छोटे गोळे पण करून टाकू शकता किंवा थोडे असे चापटे पण आपण टाकू शकतो। गोळा करायचा आणि थोडं चपटं करायचं, तशा प्रकारे पण फळं टाकू शकतो। जसं तुम्हाला योग्य वाटेल आवडेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता। तर पूर्ण हे काप करून घेतलेले आहे आणि हे तुरीची डाळ आहे जी शिजवून घेतली मी कुकरमध्ये। आता फोडणी करून घेऊया। कढईमध्ये तेल घेतलं, तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी थोडेसे मेथीदाणे टाकले। मेथीदाण्याने खूप छान फ्लेवर येतो। मेथीदाणे तळतळले की जिरं, मोहरी, हिंग चिमूटभर आणि ठेचलेला लसूण छान भरपूर घालायचा, छान फ्लेवर येतो। कढीपत्ता आणि हिरवी मिरची, 2 मिरच्या इथे मी जाडसर अशा चिरून घातलेल्या आहे। लसूण छान रंग येईस्तोवर परतायचा आहे, छान गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे लसणाला। जेवढा छान परतला लसूण तेवढी टेस्ट मस्त लागते। इथे 2 टोमॅटो पण बारीक चिरून मी घातलेले आहे मीडियम साईजचे। टोमॅटो व्यवस्थित छान शिजवून घ्यायचे, तेलावर परतून घ्यायचे। हळद थोडीशी, वरणामध्ये हळद आहे पण अगदी थोडीशी इथे मी घातलेली आहे। अगदी 1 चम्मच एवढं तिखट घातलेलं आहे। मीठ, मिरची घातलेली आहे पण थोडं तिखटही घातलं। आणि साखरेच्या ऐवजी गूळ पण घालू शकता। माझ्याकडे गूळ नव्हतं म्हणून मी साखर घातलेली आहे 1 चम्मच। आणि चिंचेचा कोळला छान उकळी येऊ द्यायची, तेव्हा छान वरणाला मस्त अशी चव येते। म्हणून चिंच छान उकळी आली की नंतर मी वरण टाकून घेतलं, त्यामध्ये शिजवून घोटून ठेवलेली डाळ आहे। थोडंसं पाणी टाकूया, पातळसर वरण करायचं आहे कारण फळं आपले टाकल्यानंतर परत वरण घट्टच होणार आहे। वरणाला छान उकळी आलेली आहे। आता वरणाला उकळी आली की करून ठेवलेले फळ टाकून घ्यायचे त्यामध्ये। उकळी आल्यानंतरच टाकायचे, थंड वरणामध्ये टाकायचं नाही, नाहीतर ते एकमेकाला चिकटतील। उकळत्या वरणामध्ये टाकलं की ते आपोआप छान सुटे होतात। मस्तपैकी वरणामध्ये फळं टाकलेले आहे आणि आता याला उकळी येऊ द्यायची आहे। झाकण ठेवून मस्तपैकी मंद आचेवर शिजवून घेऊया। पूर्ण फळं असे वरती येईस्तोवर शिजवायचं। पाहू शकता पूर्ण फळं हे शिजून आपले तरंगत आहे वरती आलेले आहे, म्हणजे हलके झाले आणि हे शिजले पण आहे। खूप छान अजून उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। वरणफळ आपले तयार झालेले आहे, खूप टेस्टी लागतात। तुम्ही पण नक्की करून खाऊन पहा अशा प्रकारे वरणफळ। आणि ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। आणि जर ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा। विजयाज रेसिपी या फेसबुक पेजला फॉलो करा। मस्तपैकी गरमागरम वरणफळ आणि वरून तूप टाकली तर खूपच मस्त टेस्टी लागतात। टाकल्याशिवाय खाऊ नका।
मस्तपैकी मी तर आता खाणार आहे, ताव मारणार आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे वरणफळ करता का मला नक्की सांगा. आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात, वेगवेगळ्या प्रांतामध्ये किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे याचे नावं आहे. तर मस्त खा आणि